ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। तर राज्यात नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। विविध मंदिरात पहाटेच घटस्थापना करण्यात आली। अहमदनगरमध्ये श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्र उत्सवाची धूम पाहायला मिळते। पहाटे मंदिरात घटस्थापना करण्यात आली। मंदिरात 64 योगिनी आणि अष्टभैरवांच्या मूर्ती स्थापनेमुळे मोहटादेवीचं स्थान शक्तीपीठ बनलंय। तर पुण्यातील चतुश्रृंगी मंदिरात 24 तास हे मंदिर खुलं राहणार आहे। तर मंदिरात पुजाऱ्यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। तर विदर्भाची कुलस्वामिनी असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली। अंबादेवी संस्थानामध्ये 9 दिवस नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। हजारो भाविक अंबादेवीच्या दर्शनासाठी रांगा लावतात। अंबादेवी संस्थानाचा संपूर्ण परिसर हा भक्तिमय झालाय। तर बीडमध्ये सुद्धा असंच भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय। बीडच्या अंबेजोगाई येथील श्री योगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। तर सोलापुरात ग्रामदेवता रूपा भवानी या मंदिरात दुपारी घटस्थापना करण्यात आली आहे। रूपा भवानी मंदिराला आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे। तर मुंबईतही नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। घटस्थापनेच्या निमित्तानं मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे। पहाटे विधिवत पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तर मुंबईची ग्रामदेवी असलेल्या मुंबादेवी मंदिरातही पहाटे पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। तर या सर्व सविस्तर बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र बातम्यांचा वसा सुरू राहणार आहे। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।